1137 फॅमिलीजला आम्ही मदत दिलेला आहे. हां, डिव्हिजनमध्ये याच्या डेटा पण दिलेला आहे, त्याच्यात आहे. आहे 1137 आहे ना इधर 7 नंबर में. तुम्हाला सांगतो. ठीक आहे. काय हां त्याचे GR आल्यावर आम्ही देतो त्याप्रमाणे. GR साठी वेट करत आहे आम्ही. हां हो, GR में काय म्हणणार त्याप्रमाणे करतो. GR मध्ये पूर्ण सीझनसाठी करावी म्हटले किंवा त्या दिवशीपासून करावी म्हटले त्याप्रमाणे करतो आम्ही. GR येणे बाकी आहे. GRचे आम्ही वेट करत आहे. GR आल्यावर त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करतो. 5,000 ऐवजी 10,000 होतील ते ना. हां, ज्यावेळी एक बार आपण डाउनलोड केले ना GIS लोकेशन, आपण आपल्या फ़ोनमध्ये पण GIS लोकेशन ट्रैक होता है, त्याच्यासाठी काही विषय नहीं है. तो वो जब लैंड पार्सल डाउनलोड कर रहा है उसके साथ ही हो जाएगा. ये इन्होंने टेस्ट भी किया है. आप लगाओ ना, शुरू करके दिखाओ ना आप. व्हाट इज़ द प्रॉब्लम इन स्टार्ट ना. मंगाया था एग्रीकल्चर डिपार्टमेंट से, मैंने ही रिपोर्ट मंगाया था. तो इसलिए हमारे लोगों को बोला है दोनों कवर करिए, क्योंकि ये जो है बेसिक इन्फॉर्मेशन है तलाटियों से आ रहा है और ये है, और कृषि विभाग का जो है उनका असेसमेंट जो है वो दोनों को दिया है, कलेक्टर्स को शेयर किया है. दोनों कंपेयर करके आप करिए करके, उसमें कोई इशू नहीं है. हाँ नहीं, मैं आपको बताती हूँ. तो आतापर्यंत 1 जूनपासून 1 ऑगस्टपर्यंत जो आहे 40 लोक मृत्यू पावलेला आहे. 40 लोक मृत्यू पावलेला आहे जो पूर्ण डिव्हिजनमध्ये. आणि त्याच्यात बरेच लोक लाइटनिंगमुळे याने वीज गिरून त्यांचा मृत्यू झालेला आहे, अर्ध्यापेक्षा जास्ती लोकांचं. आणि जे जखमी व्यक्ती आहे 94 आहे. पशुहानी जे है 144 है. घर घोटे झोपड़पट्टे जो नुकसान है 4,848 जो है, इतना घरों का नुकसान है. 4,800 यानी 5,000 घरों का नुकसान है. कपडे भांडी घरगुती या अर्थसहाय्य देण्यात आलेल्या कुटुंबांची संख्या 1137 है. पिकांचे बाधित क्षेत्र जो है 30,000 हेक्टेयर है एज पर आवर डेटा. कल जो एग्रीकल्चर डिपार्टमेंटमधून मला माहिती मिळाला होता, ये मैंने ही मंगाया था और मैंने सभी कलेक्टर्स को बोला है कि रिपोर्टिंग में जो मिस्टेक हो रहा है वो आप चेक करिए करके. हाँ, उनका बाधित क्षेत्र 40,463 कल का इनका डेटा है. हमारा डेटा है 30,599 है. तो जिथे जो विसंगती आहे ते कंप्लीट करून घेण्यासाठी सगळ्या कलेक्टरला आम्ही माहिती पाठवलेला आहे जो ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचा आहे. हो करतो. आणि काय होतं की पहिले रिपोर्टिंगमध्ये काय होतं, अंदाजे से भी भेजते हैं, क्योंकि गावात पाणी शिरलेलं असतील तो पूर्ण ते गाव जाऊ शकणार नाही, त्यासाठी थांबतात. पहले तो अंदाजे से भेजते हैं और उसके बाद में ही वो एक्चुअल रिपोर्ट्स आते हैं. तो इसीलिए उसमें दोनों में डिफरेंस रहेगा. लेकिन हाँ, वो रेनफॉल डेटा हमारे पास रहता है. वो लोग बाधित वाला क्षेत्र भेजते हैं, फिर रेनफॉल डेटा के हिसाब से बैठता है कि नहीं वो भी चेक करना पड़ता है. हमारे लोगों को क्या करना पड़ता है, 65 mm एंड अबव रेनफॉल हुआ है तभी पंचनामा बनाना शुरू करेंगे. लेकिन क्रॉप लॉस हो सकता है उधर, लेकिन रेनफॉल इतना नहीं आया है तो भी इशू रहता है. तो इसीलिए हम लोगों का कैसा है कि इनका एज पर कलेक्टर्स रिपोर्ट 30,599 हेक्टर्स में ऑलरेडी पंचनामा शुरू है. आणि त्यापैकी करीब 18,000 हेक्टर्स में पंचनामा कंप्लीट पण केलेला आहे त्याने. याने 50% वर जागामध्ये पंचनामा कंप्लीट पण केलेला आहे. हो. ये डेटा जो है, हम जो डेटा दे रहे हैं जहाँ पर 33% से ऊपर नुकसान है उसका है. हाँ जी. वो NDRF नॉर्म्स के हिसाब से देंगे. पंचनामा जो है गवर्नमेंट उसमें डिसिशन लेगी. काही वेळ गवर्नमेंट NDRF आणि SDRF नॉर्म्स प्रमाणे त्याच्यापेक्षा जास्ती पण देतात काही वेळ, पण कॅबिनेटमध्ये त्याच्याबद्दल डिसिशन होतील की यावेळी जो जून जुलैमध्ये पाऊस झाला त्याचं किती त्यांनी कॉम्पन्सेशन दिला पाहिजे, त्याबद्दल कॅबिनेटमध्ये डिसिशन होतील. नहीं कहीं पर भी नहीं. हाँ, आप शुरू करो ना, ओपन करो ना, जस्ट उसमें लिंक करो, उसको लिंक करो, तो एक्चुअल ओपन करो ना, शुरू करो, कनेक्ट करो ना उसका लैपटॉप. हाँ कर.
क्या है? ये क्रॉप डॅमेज किती दिवस मदत अशी होती. हे विचारत आहेत ते. किती घरामध्ये पाणी शिरलं. तत्वावर आपण राबवतो काय आहे, कसा फायदा होणार आहे, किती वेळ वाचणार आहे प्रशासनाचा पंचनामा. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी आम्हाला अतिवृष्टी आणि बाकी काही नैसर्गिक आपत्ती होतात त्यावेळी आमची महसूल यंत्रणा हे जो पंचनामे तयार करतात, पंचनामे आम्ही शासन स्तरावर पोहोचवतो. त्यानंतर त्याप्रमाणे जे काही एलिजिबिलिटी आहे NDRF आणि SDRF नॉर्म्सप्रमाणे ते शासन त्याच्यासाठी रिलीफ फंड देतात. याचे जो प्रोसेस होता इथे आम्ही हे बघितले की याच्यात बरेच वेळ लागतो आणि बरेच अंदाजे से और ॲक्च्युअली फील्डवर ना जाताना पण काही पंचनामे वगैरे होत होते पूर्वी. त्यामुळे जे काही आम्हाला विसंगती होता की सॅटेलाईट डेटामध्ये आणि आमच्या ॲक्च्युअली पंचनाम्याच्या डेटामध्ये, त्याच्यामुळे आम्हाला काय वाटलं की एखादी सॉफ्टवेअर आम्ही तयार केलं पाहिजे जिथे पूर्ण हे काम जो ऑलरेडी एक्झिस्टिंग डेटा आहे ते वापरून आणि सॅटेलाईट डेटा आणि रेनफॉल डेटा वगैरे वापरून अचूक पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने आणि जागेवर जाऊन ते पंचनामा झाला पाहिजे. असे उद्देशाने या ई पंचनामाचे जे आमची एक संकल्पना होती ते आम्ही डिसेंबरमध्ये याचं काम सुरू केलं. त्यानंतर आम्ही MRSAC जो आहे, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर, त्यांच्या मदत घेऊन, क्योंकि त्याच्याकडे सॅटेलाईट डेटा होता त्यामुळे आम्ही त्यांच्या मदत घेऊन आम्ही एक काम सुरू केलं सॉफ्टवेअर करण्यासाठी. याच्यामध्ये महसूल विभागाची आणि जे मदत व पुनर्वसन विभाग आहे, दोन्ही विभागाची मला पूर्ण मदत मिळाली आहे. त्याच्यामध्ये याच्यात काय डिफरन्स आहे ई पंचनामा आणि रेग्युलर पंचनामामध्ये, हेच आहे की यापूर्वी जे तलाठी अंदाजेचे एक पंचनामा पहिले बनाते थे, ते कळवत होते तहसीलदारला. ते नंतर ज्यावेळी पाणी कमी झाला त्यावेळी ते ॲक्च्युअल जाऊन पंचनामे करत होते. त्यामध्ये एक अप्रॉक्सिमेशनचे एक मेथड होता. त्यानंतर पंचनामा फायनल झाल्यानंतर तहसीलदार त्याचे व्हेरिफिकेशन करत होते. तिथे हे सगळे मिळून 10-15 दिवस. त्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये सगळे जमा करायची, तिथे एक 15 दिवस. त्यानंतर सगळे डिव्हिजनचे डेटा माझ्याकडे इकट्ठा करणे, त्याचे एक 15 दिवस. त्याच्यानंतर शासन स्तरावर पाठवण्यासाठी एक 15 दिवस. करीब 2-2.5 महीने की जो है जे याच्यामध्ये काम टाईम लागत होता. आणि ते शासनाकडे पोचल्यानंतर कॅबिनेटमध्ये किंवा शासन स्तरावर त्याच्याबद्दल जे काही निर्णय होतील की या अतिवृष्टी होऊ शकतात, पूरची परिस्थिती होऊ शकतात, कशा प्रकारचे जो आहे रिलीफ द्यायची आहे किंवा मदत द्यायची आहे त्याच्याबद्दल निर्णय होत होता. त्यानंतर जो प्रोसेस सुरू होत होता की जे निधीचे वाटप सुरू होत होता मदत व पुनर्वसन विभागाकडून विभाग आयुक्तकडून कलेक्टरकडे SDMकडे, SDM पासून तहसीलदारकडे, नंतर तलाठीकडे. आणि त्याच्यामध्ये ते डिस्ट्रीब्युशनसाठी पण 2-2.5 महिन्याचे काम होता. तो हे सगळं वेळ कमी करण्यासाठी आणि अचूक पद्धतीने आणि पारदर्शक पद्धतीने आणि सॅटेलाईट आणि जो रेनफॉलचे डेटा आहे ते सगळं घेऊन चांगल्या पद्धतीने पंचनामा तयार करणे आणि ज्यामुळे कंप्लेंट्स कमी होतील आमच्याकडे आणि ॲक्च्युअल डेटा आम्हाला मिळतील, ज्या जागाचे फोटो मिळतील, त्या गुगल लोकेशन मिळतील आणि जे माहिती आहे जे ऑलरेडी NLRMPमध्ये आणि जमाबंदी आयुक्तांच्याकडे जो डेटा आहे प्रत्येक 7-12 होल्डरच्या आणि प्रत्येक सर्वे पार्सल निहाय जे डेटा आहे त्याच डेटा अचूक माहिती त्यांना मिळतील. आणि तलाठीला काय होतील की आता आम्ही फक्त तलाठी नाही, काही वेळ आम्ही ग्रामसेवक आणि कृषी सेवकच्या पण मदत घेऊन ते आम्ही तलाठी पंचनामा करतील. ते सगळ्यांना आम्ही या सॉफ्टवेअरमध्ये ट्रेन केला, हे ॲप वापरण्यासाठी ट्रेन केला. आणि ज्यावेळी आम्हाला ट्रिगर मिळतील की 65 mm जास्ती पाऊस झालेला आहे, त्या ट्रिगर तहसीलदार आणि कलेक्टरला मिळतील. ते तहसीलदार आणि कलेक्टर ज्यावेळी ट्रिगरचे अक्नॉलेजमेंट करतील आणि इमिडिएटली ते जे गाव आहे, बाधित गाव आहे, त्याच्या डिस्ट्रीब्युशन ते करतील. केल्यानंतर जे काही सॉफ्टवेअरमध्ये जो आहे ते पूर्ण जे ग्रामसेवक होऊ द्या किंवा तलाठी होऊ द्या, ते त्यांना जे गाव आम्ही अलॉट करतो त्यांचे डेटा ते पूर्ण डाउनलोड करतील. एक वेळी त्यांनी गावाचे डाउनलोड केलं डेटा, त्यानंतरचे पुढच्या दिवशी किंवा त्याच दिवशी ज्यावेळी गावात जातील आणि तिथे इंटरनेटची सुविधा त्यांना उपलब्ध नाही आहे तरीसुद्धा ते सगळा डेटा गोळा करू शकतात. ते सगळा डेटा तिथे भरू शकतात आणि सेव्ह करून येऊ शकतात. त्याच्यानंतर संध्याकाळी किंवा रात्री ते ज्यावेळी इंटरनेटच्या जागामध्ये पोहोचतील त्यावेळी ते सगळं डेटा अपलोड करू शकतात. एक आहे की इंटरनेट नाही आहे, शॅडो एरिया आहे, तिथे पण आम्ही काम सुरू ठेवू शकतात. सेकंड आहे की त्याने जे माहिती भरताना
जो ऑलरेडी आमच्याकडे शासनाकडे जे माहिती आहे, जे जमीनचे मालकदार आहे, हे आहे, त्यांच्याबद्दल जो माहिती आहे त्याच माहिती मिळणार त्यांना ड्रॉपडाऊनमध्ये, आणि त्याने फक्त सर्वे नंबर, गट नंबर वगैरे सिलेक्ट करणार आणि त्यानंतर ते माहिती भरणार. आणि पिकाच्या बद्दल पण जो माहिती आहे, जो ई पीक पाहणीमध्ये ऑलरेडी शेतकऱ्याने भरलेलं आहे माहिती, ते माहितीच ते वापरू शकतात. ऑलरेडी ई पीक पाहणीमध्ये त्यांनी कापूस होऊ द्या, सोयाबीन होऊ द्या, तूर होऊ द्या, जे काही त्यांनी भरलेलं आहे त्याच माहिती त्यांना मिळणार आहे. पण असे काही वेळ होऊ शकतात की त्या माहितीमध्ये बदल आहे, तिथे पण बदल असतील तर ते मॅन्युअली पण ते एंटर करू शकतात. आणि त्यांनी ते जागाचे फोटो घ्यायचे आहे, ते जागाचे फोटो घ्यायचे, तिथे त्यांचे मालक असतील, जे शेतकरी असतील ते असतील तर त्यांना त्यांच्यासोबतच फोटो घ्यायचे आहे, शेतीच्या पण ते आणि शेतकऱ्यांच्या. शेतकरी उपलब्ध नसतील तर ते फक्त याचा फोटो घेऊन येतील, जे जो शेतीचं जिथे नुकसान झालेलं आहे. आणि त्यानंतर ई पीक पाहणीप्रमाणे चेक करतील, ते डेटा भरतील. आणि काही वेळ होऊ शकतात की एखादी जमीनमध्ये 4-5 मालकदार आहे, ते सहमतीपत्र देतील, ते सहमतीपत्राचे पण एक फोटो त्याच्यामध्ये घेतील की कोणाच्या नावावर येणे जे काही रिलीफ आहे की शासन जे मदत देतील त्याचे पैसे कोणाच्या आधार नंबर किंवा लिंक्ड बँक अकाउंटमध्ये घालवायचे, त्याच्याबद्दल पण त्याने इन्फॉर्मेशन ते घेतील. हे सगळं झाल्यानंतर तहसीलदारला डेटा मिळणार आहे, किती सर्वे नंबर, किती गटांच्या, प्रत्येक गावनिहाय किती पंचनामे झालेला आहे, आणि ते व्हेरीफाय करतील. काही चुकीचे जसे NA ची जमीन किंवा शासकीय जमीन किंवा फॉरेस्ट जमीनचे गलती से अगर कुछ इन्फॉर्मेशन भरा है या कोणी खातेदाराचे नाव चुकलेलं आहे, ते सगळं करेक्शन ते तहसीलदारच्या स्तरावर होतील, व्हेरिफिकेशन होतील. त्यांनी व्हेरीफाय केल्यानंतर ती याच्यात 2-3 दिवसाचे टाईम जाऊ शकतात. याच्यानंतर तहसीलदारने एक बार फायनल केलं तर SDM, कलेक्टर, मला आणि सेक्रेटरी R&R ते आम्ही 4ला एकाच वेळी इन्फॉर्मेशन अवेलेबल राहतील. ते फक्त आम्ही ते ऑथराईज करायची, व्हेरीफाय करायची आणि ते पुढे आम्ही पाठवले तर हे सगळ्याकडे इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी पूर्वी जे वेळ जात होता ते कमी होणार आहे. आणि आता मला बघायची की पॅरलली मी बघू शकतात की गडचिरोलीमध्ये किंवा गोंदियामध्ये, चंद्रपूरमध्ये, नागपूरमध्ये किती जगह पंचनामे झालेला आहे. आता मी आपल्याला बोलत आहे की एक 52% जागाचे ऑलरेडी पंचनामा कंप्लीट झालेला आहे. पुढे जाऊन अजून पंचनामा होत आहे, ते प्रोग्रेस पण मी बघू शकतात. आणि कोणकोणत्या गावामध्ये स्पीड आहे किंवा स्लो आहे किंवा कोणी केलं नाही, कामावर करत नाही, ते पण आम्ही बघू शकतो. 2 महिन्यात जे नुकसान झालेलं आहे विभागात त्याच्या माहिती देतो. तिथे नागपूर पूर्ण विभागात अनफॉर्च्युनेटली वी हॅव लॉस्ट 40 पीपल, 40 व्यक्तींची मृत्यू झालेला आहे. आणि त्याच्यात बरेच लोकांचे लाईटनिंगमुळे येणे, वीज पडून मृत्यू झालेला आहे. ते सगळ्यांना जे शासनाची मदत पोहोचण्याची पूर्ण जे जबाबदारी कलेक्टर्स घेत आहे आणि त्याप्रमाणे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट ज्यावेळी येतात त्यावेळी ते मदतचं पण डिस्ट्रीब्युशन करत आहे. तर जखमी व्यक्ती हे 94 आहे, 94 लोक जखमी झालेला आहे आणि त्यांना सगळं मदत देण्यात आलेलं आहे. तर पशुहानी आहे 144, 144 पशूंची जी हानी आहे तिथे पण मदत पोहोचवतात आहे कलेक्टर्स. घरगोटे झोपडपट्टीचे नुकसान आहे 4800 घरांचे नुकसान जे झालेलं आहे त्याच्याबद्दल पण पंचनामे वगैरे होत आहे. पिकांची जो बाधित क्षेत्र आहे आमच्या महसूल विभागाच्या प्रमाणे 30,000 हेक्टरचे करीब आहे आणि कृषी विभागाचे 40,000 हेक्टरचे करीब आहे. तिथे रेनफॉलचे प्रमाणे जे पूर्ण बसत आहे तिथे 30,000 हेक्टरच्या जागामध्ये ऑलरेडी पंचनामाचे काम सुरू झालं आहे. याच्या 52% क्षेत्राचे ऑलरेडी पंचनामा कंप्लीट झालेला आहे. पुढे आम्ही कलेक्टरला 5 ऑगस्टपर्यंत वेळ दिलेला आहे ते पूर्ण पंचनामे कंप्लीट करण्यासाठी. सगळा पंचनामे 5 ऑगस्टपर्यंत कंप्लीट केले तर आम्ही तुरंत शासनाला याच्याबद्दल माहिती देतो. जो बाधित शेतकरी आहे त्याच्या जी संख्या आहे 38,820 शेतकरी हे बाधित आहे आमच्या विभागात. हा आम्ही अलग अलग स्टेजमध्ये पाठवत आहे, बट पूर्ण जास्ती जो जूनमध्ये जास्ती पाऊस पडला नव्हता याने डेफिसिट होता. आता जे आहे अतिवृष्टी आताच झालेला आहे, मागच्या 10-15 दिवसातच झालेला आहे जास्तीत जास्ती. तो आपल्याला माहिती आहे की आता सीजनल वेरिएशन्स आहे त्यामुळे पूर्ण जैसे हम बोल सकते की 126% सरासरी जुलैचा पाऊस पडलेला आहे, पण हे 5-6 दिवसात पडलेला आहे या 10 दिवसात पडलेला आहे. तो डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल इज नॉट नॉर्मल नाउडेज. ऐसा होतात की परत जास्ती पाऊस येतात, परत 2-3 दिवस कोरडे राहतात. आता ॲटलिस्ट या आठवड्यात आमच्याकडे काही चेतावणी नाही आहे, ऑरेंज किंवा रेड अलर्ट नाही आहे. आम्ही येलो आणि ग्रीनमध्ये आहे.
त्यामुळे आम्हाला पंचनामा करण्यासाठी पण थोडा शेतीमध्ये जाण्यासाठी वगैरे पण टाईम मिळणार आहे. तो या आठवड्यात कंप्लीट करतो. प्रायमरी रिपोर्ट या 8 दिवसात सबमिट केली आहे का सरकारकडे? हो हो हो, शासनाला 2 रोज आम्ही सबमिट करतो. ठीक ठीक, थँक्यू. हो हो हो, हे R&R विभागाने काय केलेलं आहे आता, की आम्ही त्यांच्याकडे माहिती दिल्यानंतर, शासनाची एक अप्रुव्हल झाल्यानंतर की किती मदत द्यायची, किती टक्के मदत द्यायची, कोणत्या नॉर्म्सप्रमाणे मदत द्यायची, त्याचे निर्णय झाल्यानंतर ते डायरेक्टली जो आहे बेनिफिट आहे ते शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली टाकू शकतात. DBTच्या माध्यमातून डायरेक्टली जो आपका आधार नंबर रहेगा, आधार नंबरचे लिंक्ड जो बैंक नंबर रहेगा, बैंक अकाउंटमध्ये ते जातील. आणि ज्यांनी आधार दिलेला आहे, ते नाही दिलेलं असतील तर त्यांना ते जे काय अकाउंट नंबर ते देतील त्याप्रमाणे त्यांच्या नंबरमध्ये जातील. आता परत ते पैसे आमच्या सगळ्यांच्या स्तरावर पाठवण्याची गरज नाही. ते डायरेक्टली शासन ते शेतकऱ्यांच्या, बाधित शेतकऱ्यांच्या अकाउंटवर डायरेक्टली पैसे पाठवतील. हा, ते निर्णय झाल्यानंतर त्यांच्याकडे ज्यावेळी निधी त्यांच्याकडे असतील, ते झाल्यानंतर 3-4 दिवसात ते सगळं DBTचे काम करू शकतो. हो, याच्यात आम्ही नागपूर विभागामध्ये कशासाठी हे करतो पायलट, क्योंकि होऊ शकतात फील्डमध्ये ज्यावेळी वापरतात इतके लोक, त्यामध्ये काही फीडबॅक आम्हाला मिळू शकतात की इम्प्रूव्हायझेशन करण्यासाठी. ते काही अजून आम्हाला सॉफ्टवेअरमध्ये इम्प्रूव्हायझेशन करायची, ते करून पूर्ण स्टेटमध्ये ते आम्ही लागू शकतो. हो, मी पण सर्च केले की कुठे अजून आहे. ज्यावेळी मी याच्यावर काम सुरू केले, मी पण बघितले की कोणते दुसऱ्या स्टेटमध्ये आहे का, ताकी आम्ही त्यांच्याकडून शिकू शकतात करके. पण असं कुठेही मला दुसरा एक्झाम्पल मिळाला नाही दुसरे कोणत्याही स्टेटमध्ये की पंचनामा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत आहे. ते ॲटलिस्ट आपण पण इंटरनेटमध्ये चेक करू शकतात की अजून कुठे आहे का. तर ई पंचनामाचे पहिलेच प्रयोग महाराष्ट्रामध्ये होत आहे, पहिलेच प्रयोग नागपूर विभागात होत आहे. ई पंचनामा आम्ही सिंपल ठेवलेला आहे. पंचनामा सगळ्यांना माहिती आहे, ते आम्ही त्याच्यात ई जोडलेला आहे. ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत आहे म्हणून. हो हां, हो हो, ठीक आहे. त्यांनी आता आम्ही ऑथराईज केल्यानंतर 3 दिवसात आत 4 दिवसात आत पंचनामे कंप्लीट केला पाहिजे. पण इट ऑल्सो डिपेंड्स ऑन की व्याप्ती किती आहे. की त्यांना 400-500 लोकांची करायची असतील तर जास्ती वेळ लागणार आहे. याने 40-50 लोकांची करायची असतील तर कमी वेळ लागणार आहे. त्यासाठी आम्ही पहिले तलाठीला देतो, ते नंतर आवश्यक पडलं तर ते जे ग्रामसेवक आणि कृषी सहायकला पण गावे वाटून देणार आहे. तो आयडिया इज दॅट जल्दी से जल्दी हो जाए. बट काही वेळ काय होतो की एखादी गावामध्ये प्रमाण जास्ती होऊ शकतं, तिथे त्याने वेळ लागणार आहे. पण आमचं काय आहे, त्यांनी केल्यानंतर आम्ही 2 महीने जो टाइम पास होता था या जो भी हमारा 2 महीने तक हमें सिर्फ इन्फॉर्मेशन गोळा करने के लिए टाइम होत जाता था, ते आता पूर्ण कमी होणार आहे. ते पंचनामा झाला तर पुढे सगळ्यांना ते इन्फॉर्मेशन अवेलेबल राहणार आहे. पहिले शासनापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचण्यासाठी 2 महिन्याचा वेळ लागत होता, आता 7 दिवसात आम्ही करू शकतो. आणि शासनाकडून पैसे वापस परत येताना पण 2 महिने वेळ लागत होता, ते आता ते 7 दिवसात ते डायरेक्टली DBTवर देऊ शकतात त्यांचे निर्णय झाल्यानंतर. हो, ठीक आहे.